माझ्या आयुष्यात असा काही अनुभव येईल असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. आमचं नवीनच लग्न झालं होतं. जेमतेम 10-12 दिवस झाले असतील. मिस्टरांना कामाच्या घाईमुळे लग्नानंतर अवघ्या 2च दिवसांत ऑफिस जॉईन करावं लागलं होतं. त्यामुळे आम्हाला बाहेर कुठेच फिरायला जाता आलं नव्हतं. 2 दिवसांनी रविवार होता. सासू-सासरे सुद्धा नणंदबाईंकडे जाणार होते. म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की जवळच कुठेतरी 2 व्हीलरवर फेरफटका मारून येऊया. मी सकाळी लवकर उठून सगळं आवरलं आणि आम्ही निघालो. तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही एका टेकडीवर आलो. तिथे एक अतिशय सुंदर जुनं मंदिर होतं. आम्ही दर्शन घेतलं, फोटो काढले आणि दिवसभर तिथेच छान वेळ घालवला. संध्याकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. घरी पोहोचेपर्यंत रात्र झाली होती, म्हणून बाहेरच जेवण केलं आणि घराच्या दिशेने निघालो. आम्ही हायवे सोडून घराकडे जाणाऱ्या शांत रस्त्याला लागलो आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटून पाऊस सुरू झाला. रस्त्यावर सामसूम होती आणि स्ट्रीट लाईट्सही कमी होत्या. पावसाचा जोर वाढल्यामुळे मिस्टरांनी गाडी रस्त्याच्या कडेला एका मोठ्या झाडाखाली थांबवली. आजूबाजूला घनदाट झाडी आणि किर्रर काळोख होता. पावसाच्या आवाजाशिवाय दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं. मला मनात धडधड होत होती, पण मी त्यांना तसं जाणवू दिलं नाही. मी मनातल्या मनात देवाचा धावा करत होते. स्वामी, पाऊस थांबू द्या आणि आम्हाला सुखरूप घरी पोहोचू द्या. पाऊस थोडा कमी झाल्यावर आम्ही पुन्हा निघालो. गाडी वेगात होती, पण मला सतत असं वाटत होतं की गाडीच्या मागे किंवा माझ्या अगदी खांद्यावरून कोणीतरी वाकून बघत आहे. मी आरशात पाहण्याचा प्रयत्न केला, पण पावसाच्या थेंबांमुळे काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. एक विचित्र गारवा मला जाणवत होता, पण भीतीपोटी मी काहीच बोलले नाही. शेवटी रात्री 11:30ला आम्ही घरी पोहोचलो. आम्ही पूर्णपणे भिजलो होतो, त्यामुळे पटकन कपडे बदलले आणि थकव्यामुळे लगेच झोपी गेलो. रात्री मला एक भयानक स्वप्न पडलं. आमच्या घरी काहीतरी कार्यक्रम सुरू होता. माझ्या हातात एक लहान गोंडस मुलगी होती. मी तिच्यासोबत खेळत असताना अचानक समोरून एक म्हातारी बाई आली. तिचे केस विस्कटलेले, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आणि नखं मोठी व घाणेरडी होती. ती ओरडून मला म्हणाली, "ही मुलगी मला दे, ही माझी आहे." आणि ती माझ्या हातातून त्या बाळाला ओढू लागली. मी ओरडत होते, रडत होते. अचानक माझे डोळे उघडले. माझं शरीर सुन्न झालं होतं. हालचालही करता येत नव्हती. माझ्या तोंडातून आवाजच बाहेर येत नव्हता. माझं लक्ष बेडरूमच्या खिडकीकडे गेलं, तर बाहेर मुसळधार पावसात चक्क तीच म्हातारी बाई उभी राहून माझ्याकडे बघून हसत होती. मी डोळे घट्ट मिटले आणि पुन्हा उघडले, तर माझ्या बेडला अगदी खेटून एक आकृती उभी होती. अंगात गडद हिरवी साडी, हातात हिरव्या बांगड्या आणि कपाळावर रक्तासारखं लाल भडक मोठं कुंकू. मी मिस्टरांकडे वळले, तर त्यांच्या अंगावर एक काळीशार सावली पडलेली दिसली. मी जीव एकवटून मनात श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप सुरू केला. पुन्हा डोळे उघडले, तेव्हा साक्षात भिंतीवर स्वामींची सावली दिसली आणि माझ्या तोंडातून जोरात आवाज बाहेर पडला, "श्री स्वामी समर्थ." एका क्षणात सगळं शांत झालं. मिस्टर दचकून जागे झाले. त्यांनी विचारलं, "काय झालं?" मी घाबरत सगळं सांगितलं, पण त्यांचा विश्वास बसला नाही. ते म्हणाले, "अगं, स्वप्न असेल ते, पाणी पी आणि झोप." त्यांनी खिडकी उघडून दाखवली. बाहेर कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले आणि बेडवर पडूनच रात्रीचा तो प्रसंग आठवून स्वतःलाच समजावू लागले की ते स्वप्नच होतं. पण जशी मी बेडवरून उतरले, माझे पाय जमिनीला टेकले आणि माझ्या काळजात धस्स झालं. बेडच्या अगदी शेजारी, जिथे ती हिरव्या साडीतली आकृती उभी होती, तिथे जमिनीवर चिखलाने माखलेले ओल्या पावलांचे ठसे उमटले होते आणि खोलीत कुंकवाचा एक तीव्र, उग्र वास दरवळत होता. रात्री पाऊस होता मान्य, पण बंद बेडरूममध्ये चिखलाचे अणावी पाऊल कुठून आले? आजही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. ते स्वप्न नव्हतंच, तर ती एक अशी भयानक सत्यता होती जिने मला आजही कोड्यात टाकलंय.